एका चेअरमननी मला विचारलं की हां सो युअर हॉबी शीप अँड गोट रेअरिंग. मग त्यांनी मला विचारायला चाललं केलं की मग शेळी दूध किती देत्या. 300-400 ml वगैरे देता. मग किती वेळा दूध काढता सा. 2 वेळा दूध वगैरे काढता. मग ते म्हणाले की मग आपल्याकडच्या शेळींचं दूध जरासं कमी आहे, मग त्या दूध वाढवायला वगैरे काय करायला पाहिजे. मग सानेन गोट म्हणून स्वित्झर्लंडचे गोट फेमस आहे दुधासाठी. सांगितले तिच्यासोबत जरा क्रॉस ब्रीडिंग वगैरे करून आलं तर दूध वगैरे वाढू शकते. आणि त्यांनी मला ॲक्च्युली इंटरव्ह्यूज हे काय खोटं नाही. आता तो व्हिडिओ व्हायरल होत नाही, नाही तर तुम्हाला वाटेल की खोटं सांगायला लागले. ठीक आहे आता वाटलं तर वाटलं तर काय करूया, ते काय करता येत नाही. त्यामुळं मग त्यांनी मला विचारलं की मग आजकाल डॉक्टर शेळीचं दूध का रिकमेंड करायला, म्हणजे पेशंटला का शेळीचं दूध पे असं काय सांगायला लागल्यात. मग मी त्यांना सांगितले की शेळी कसं खूप जास्त मेडिसिनल प्लांटचा पाला खाते आणि तो मेडिसिनल प्लांटचा जो मेडिसिनल कंटेंट आहे तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतोय आणि त्यामुळे ते शेळीचं दूध वेगवेगळ्या रोगांवर किंवा वेगवेगळ्या उपचारांवर उपयोगी पडतं. त्यामुळे डॉक्टर्स आजकाल शेळीचं दूध रिकमेंड करावं लागलं. सांगायचा उद्देश इतकाच की काय जो मी छंद होता तो मी आयुष्यभर जपत आलेलो होतो, त्यामुळे मला ही उत्तरं देता आली असती. जर मी तिथं खोटं बोललो असतो तर मला तिथं त्यांना खुळ्यात काढायला काय जास्त वेळ लागला नसता. सो जे काय करायचं आहे ते प्रामाणिक राहून करायचं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि काय बोलतो म्हणाल तुम्ही, विसरलो की. ते झालं की हां अजून काय म्हणजे असं होतंय बघा. तुम्हाला लक्षात राहिलं आले माया कशा लक्षात राहील. अजून काय राहिले का बघा. म्हणजे काय नाही बघा, UPSCचा जो ऑफिशियल इंटरव्ह्यू असतोय तो यूट्यूबवर बाहेर पडत नाही. जे काय तुम्ही माझे यूट्यूबवर बघितले ते प्रॅक्टिस मॉक आहेत, म्हणजे सराव एखाद्या क्लासमध्ये वगैरे जाऊन सराव केलेला असतोय, म्हणजे बाबा कसं असते काय असते माहीत करून घ्यायसाठी. सो ॲक्च्युअली इंटरव्ह्यू ना, म्हणजे ॲक्च्युअली इंटरव्ह्यू आणि क्लासच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त फरक असतो. ॲक्च्युअली इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर या सर बसा, पाणी घ्या, सर तुम्हाला चहा वगैरे काय पाहिजे का, म्हणजे ते इतकं कम्फर्टेबल करतात की पाठ करून आलेले उत्तरच विसरून जाते पोरगं. मग ते एवढं कम्फर्टेबल करतात की जे काय खरं आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न असतो. खोटं सगळं ते दादाच विसरून गेलेलं असते, बघूनच गेले भीती वाटत असते कारण मार्क मिळणार असतात. सो काय आणि काय ना, एक्झामची तयारी मराठीतून सुद्धा करता येते, कन्नडमधनं पण करता येते. जे कॉन्स्टिट्यूशनच्या 8व्या शेड्यूलमध्ये ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजमध्ये सुद्धा प्रिपरेशन करता येते. मुलाखत सुद्धा मराठीतून किंवा त्या लँग्वेजमधून देता येते. लँग्वेज इज जस्ट अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन, म्हणजे तुम्हाला तुमचे विचार मांडायचं ते एक माध्यम आहे.